गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पुरोगामी विचार मांडला आणि राज ठाकरेंनी देशातलं जंगल हे नष्ट होत असल्याकडे लक्ष वेधले। हिंदूंमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचा वापर करण्यात येतो आणि यावर भाष्य राज ठाकरेंनी केलेले प्रचंड प्रमाणामध्ये जंगलातल्या झाडांची कत्तल करण्यात येते। हिंदूंनी अंत्यसंस्कार हे विद्युत दाहिनीतून करावेत असं रोखठोक मत राज ठाकरेंनी व्यक्त केले। अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीवर झाले तर जंगलतोड ही कमी होणार नसल्याचे राज ठाकरे म्हणाले। त्यामुळे मोदींना सुद्धा जंगल आवडतं, मात्र जंगलच राहणार नसेल तर काय होणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। निवडणुका कशा झाल्या तर अंत्यसंस्कारासाठी आता लाकडांचा वापर करू नका, विद्युत दाहिनीचा करा, जंगल नष्ट होत चालली आहेत अशा प्रकारे राज ठाकरेंनी याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि तसं भाष्य त्यांनी त्यांच्या कालच्या मेळाव्यात केलं आहे। देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात। कुठून येतं लाकूड? लाकूड येणार कुठून? या देशातली जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही। आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी आल्यात ना। काही जण असतात कर्मठ, नाही विद्युत दाहिनी नाही, आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात? देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत। त्या विद्युत दाहिन्या झाल्या तर लाकूड लागणार नाही, लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील। आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला, पण एका परदेशी माणसाबरोबर। म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे। मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले, वनतारा का तंतारा काहीतरी, म्हणजे त्याला प्राण्यांची आवड आहे। मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे। जंगल तर वृक्षतोडीमुळे जंगल नष्ट होऊ लागलेत आणि अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर करू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि हिंदूंमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा कसा वापर होतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं।